नमस्कार। थोर समाजसेविका, लेखिका व इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी केलेल्या एका धाडसाची गोष्ट मी आज आपल्या समोर सादर करीत आहे। साधारणतः 1970चं दशक असेल। सुधा मूर्ती यांनी नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी मिळवली होती आणि नोकरीच्या शोधात असतानाच टाटा समूहाच्या टेल्को कंपनीची एक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली आणि त्या जाहिरातीत असलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुधा मूर्ती या पदासाठी, इंजिनियर या पदासाठी पात्र होत्या। परंतु त्या जाहिरातीमध्ये सर्वात शेवटी एक ओळ लिहिलेली आणि त्या ओळीत लिहिलं होतं, महिला उमेदवाराने या पदासाठी अर्ज करू नये। खरं म्हणजे महिलांनी अर्ज करू नये हा स्पष्टपणे भेदभाव आहे असं सुधा मूर्ती यांना जाणवलं। हा फक्त भेदभाव नाही तर महिलांवर दाखवलेला हा अविश्वास आहे असंही त्यांना वाटलं आणि त्यांनी लगेच JRD टाटा, जे टाटा समूहाचे प्रमुख होते, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं, टाटा समूह नेहमीच महिलांचा आदर करीत असतो आणि असं असताना टाटा समूहाने महिलांना उमेदवारी नाकारणं किंवा संधी नाकारणं हे कितपत योग्य आहे। JRDनं हे पत्र पोचल्यानंतर त्यांना सुधा मूर्ती यांचं कौतुक वाटलं आणि त्यांना पत्र लिहून बोलावून घेतलं आणि रीतसर त्यांचं इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंजिनियर पदासाठी सिलेक्ट झाल्या। सुधा मूर्ती या टेल्कोमधील पहिल्या महिला इंजिनियर म्हणून इंजिनियर होण्याचा सन्मान त्यांना मिळाला। त्यांच्या या धाडसाने त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर हजारो महिलांसाठी हा इंजिनिअरिंग पदासाठीचा मार्ग हा खुला केला। कंपनीचा नियम बदलायला लावला त्यांनी आणि यावरून एवढंच सिद्ध होतोय की अन्याय होत असेल तिथे धाडस करा। धाडस केल्यास नक्कीच बदल शक्य आहे। अन्यायाला कधी स्वीकारू नका, कारण तुमचं एक छोटंसं पाऊल मोठा बदल घडवू शकतो। ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।